दिवसामागून दिवस उलटत चालले होते. बघता बघता 16 वर्षे संपली होती. काही माणसे अशी असतात की त्यांची हृदये कितीही दुखवली गेली तरी खचून जात नसतात. अशीच अवस्था शंतनू राजाची झाली होती. त्याच्या जीवनाला रितेपण आले होते. जगणे निरर्थक झाले होते. पण याचा परिणाम त्याने आपल्या राज्यकारभारावर होऊ दिला नव्हता. तो आदर्श राजा होता. त्याच्या राज्यातील प्रजा सुखी होती. आनंद मिळवण्याचे राजाचे एकच क्षेत्र होते आणि ते म्हणजे शिकार. शिकार शोधण्यासाठी तो गंगेच्या तीरावर जाई. ते त्याला समाधान देणारे एकमेव ठिकाण होते. एकदा राजा शंतनू शिकार शोधित गंगेच्या तीरावर भटकत असताना त्याला एक विलक्षण दृश्य दिसले. नदीचा प्रवाह वाहायचा थांबला होता. प्रवाह कशाने तरी अडला आहे असे वाटत होते. राजाचे कुतूहल जागे झाले. हे दृश्य स्पष्ट दिसावे म्हणून तो तीराच्या दिशेने थोडा पुढे गेला. प्रवाहाभोवती केलेली बाणांची गुंफण त्याला दिसली. ही गुंफण अशा कौशल्याने केली होती की नदीच्या पाण्याचा एक थेंबही पुढे सरकू शकत नव्हता. हे दृश्य पाहून थक्क झालेला राजा शंतनू जागच्या जागी किल्ल्यागत उभा राहिला. राजा भानावर आला तेव्हा त्याला कळले की तो एकटा नाही. गंगा, त्याची प्रिय गंगा स्मित करीत त्याच्या बाजूला उभी होती. राजा भारावून गेला. अश्रू भरल्या डोळ्यांनी राजाने तिच्याकडे पाहिले. राजा तिला म्हणाला, "गंगे, प्रिये, अखेर तुला माझी दया आली. गेली काही वर्ष मी एकाकी होतो, अगदी एकाकी. मला तू हवी आहेस. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. कृपा करून तू पुन्हा माझ्याकडे ये. तू मला क्षमा केली आहेस हे मी जाणतो. तसं नसतं तर तू परत आली नसतीस. चल आता वेळ न घालवता आपण आपल्या नगरात जाऊया. तू आम्हाला पुन्हा सुखी कर. आपण सुखाने संसार करू." गंगेला त्याची दया आली. ती राजाला म्हणाली, "महाराज, ते सगळे आता भूतकाळात जमा झालं. मी आता परत येणार नाही. सूर्यप्रकाशात वावरता यावं यासाठी मावळलेल्या सूर्याला पुन्हा परत ये असं सांगण्यासारखं हे आहे. असं सांगणं मूर्खपणाचं आहे. सूर्य परत येईल, पण दुसऱ्या दिवशी. पुन्हा मागे परतणं कुणाला शक्य नसतं. एक क्षण सुद्धा. पण याचा मूळ विषयाशी काही संबंध नाही. मी का आले आहे हे तुम्हाला मला सांगायचं आहे. नदीचा प्रवाह अडवला गेला आहे हे तुम्हाला दिसत आहे ना?" राजा म्हणाला, "होय." हे दृश्य मी पाहत असताना आश्चर्यानं थक्क होऊन किल्ल्यागत उभा होतो. त्याच वेळी तू आलीस. मला सांग गंगे, तुझा प्रवाह असा कोणी अडवला आहे? तुझ्यावरच्या माझ्या प्रेमाची संपदा तुला अडवू शकली नाही. तर मग हा प्रवाह थांबवला कोणी? त्याचे हे संभाषण चालू असताना कानठळ्या बसवणारा मोठा आवाज ऐकू आला. नदीचा अडवलेला प्रवाह मुक्त झाला क्षणी निर्माण झालेला तो आवाज होता. काही अंतरावरून एक तरुण मुलगा पुढे आला. भावना उचंबळून आल्यामुळे त्याचा चेहरा उद्दीपित झाला होता. त्याने आपल्या दोन्ही हातांनी गंगेला मिठीत घेतले आणि तो म्हणाला, "माते, माते, मी प्रवाह अडवला. पुन्हा मी तसे करू शकलो." गंगेने राजाकडे पाहिले. आश्चर्याने थक्क झालेला राजा तिला भावूक होऊन म्हणाला, "तुझा मुलगा?" "नाही गंगे, आपला मुलगा." "म्हणजे नक्की?" "अगदी नक्की तो असणार." गंगा राजाला म्हणाली, "होय महाराज, तुमचा अंदाज बरोबर आहे. तो तुमचा आणि माझा मुलगा आहे." गंगा त्या तरुण मुलाकडे वळली आणि त्याला म्हणाली, "देवव्रता, हे तुझे तात आहेत. त्यांना प्रणाम कर." देवव्रताने
आपल्या पित्याला साष्टांग नमस्कार घातला. राजाने त्याला उभे केले आणि आपल्या मिठीत घेतले. गंगा म्हणाली, माझा परत येण्यामागचं हे कारण आहे. तुमचा पुत्र मी तुमच्यापाशी आणला आहे. तुम्ही त्याला सोबत घेऊन जा आणि सुखी व्हा. क्षत्रियाला अवगत असल्या पाहिजेत त्या सर्व विद्यांत तो पारंगत आहे. वसिष्ठ त्यांचे गुरु आहे. वेद आणि वेदांग यात तो पारंगत आहे. देवगुरु बृहस्पतीकडे त्याने राज्यशास्त्राचा अभ्यास केला आहे. क्षत्रियांचे शत्रू भार्गव यांच्याकडून त्याने शस्त्रविद्या शिकून घेतली आहे. तुमचा वारस ठरावा असे शिक्षण मी त्याला दिले आहे. असा हा वीर मी तुमच्या स्वाधीन करीत आहे. वीराच्या घरी तुम्ही त्याला घेऊन जा. असे सांगून गंगा अदृश्य झाली. 16 वर्षापूर्वी परतला होता तसाच राजा शंतनू घरी परतला, पण यावेळी तो एकाकी नव्हता. त्याचा पुत्र गंगेपासून झालेला हा पुत्र त्याच्यासोबत होता. आपल्या तरुण देखण्या पुत्राचा अभिमान राजा शंतनूच्या मनात भरून राहिला होता. आपल्याला पुत्र असावा, कौरवांच्या सिंहासनाला तो वारस व्हावा असा ध्यास इतकी वर्षे राजाने घेतला होता. तो ध्यास आता प्रत्यक्षात उतरला होता. पिता आणि पुत्र रथावर आरूढ होऊन हस्तिनापुराकडे निघाले होते. 4 वर्षे संपली होती. आपल्या पुत्राच्या सहवासात राजा शंतनू सुखाने दिवस क्रमित होता. आपल्या पुत्राशिवाय राजाला दुसरे काही सुचत नव्हते. देवव्रतही आदर्श पुत्र होता. त्याचेही पित्यावर अपार प्रेम होते. आपल्या पित्याने इतकी वर्षे जे एकाकीपण सोसले त्याची भरपाई आता प्रेमाच्या सुखाच्या दिवसांनी करावी असे जणू देवव्रताला वाटत होते. पिता आणि पुत्र एकरूप झाले होते. राजा शंतनूने आपल्या पुत्राला युवराज केले. प्रजा अतिशय आनंदित झाली. याच वेळी नियती आपले फासे जुळवीत होती. असे निर्मळ सुख कुठे दिसले की नियतीला ते सहन होत नाही. आनंद भरल्या पेल्यात ती कडू थेंब टाकतेच. राजा शंतनू एकदा शिकारीला गेला होता. तो एकटाच होता. शिकार शोधित फिरत असताना कुठून तरी एक वेगळा सुगंध येत असल्याने त्याला जाणवले. असा सुगंध राजाने पूर्वी कधी अनुभवला नव्हता. त्या मधुर सुगंधाने राजाला भरून टाकले. राजा त्या सुगंधाचा मागोवा घेत निघाला. त्या सुगंधाच्या उगमापर्यंत राजाला पोचायचे होते. शोधता शोधता राजा अखेर त्या सुगंधाच्या उगमापाशी पोचला. त्या सुगंधाचा उगम एक स्त्री होती. राजा या शोधामागे फिरता फिरता यमुना नदीच्या तीरापर्यंत पोचला होता. तिथे यमुना नदीच्या तीरावर त्याला एक सुंदर स्त्री दिसली. ती आपली होडी किनाऱ्याला लावित होती. तिच्या देहाच्या देखणेपणात कसलीही उणीव नव्हती. तिचे सौंदर्य परिपूर्ण होते. शंतनूने तिच्याकडे पाहिले. ती आपली व्हावी असे त्याला वाटले. तो तिच्या जवळ गेला आणि तिला म्हणाला, तू कोण आहेस? तू इथे काय करते आहेस? आपल्या हळुवार आवाजात ती राजाला म्हणाली, मी धीवर कन्या आहे. माझा पिता धीवरांचा राजा आहे. यमुनेच्या 2 तीरांमध्ये होडी चालवणं हे माझं काम आहे. राजा शंतनू थेट तिच्या पित्याकडे गेला आणि म्हणाला, मी शंतनू, चांद्र वंशाच्या सिंहासनाचा मी सम्राट आहे. हस्तिनापुरातून मी इथे आलो आहे. शिकार शोधित इथल्या रानात मी भटकत असताना एक विलक्षण सुगंध कुठून तरी येतो आहे याची जाणीव मला झाली. तो सुगंध मला जणू काही आव्हान देत होता. त्या सुगंधाचा मागोवा घेत यमुनेच्या तीरापर्यंत येऊन पोचलो. तिथं मला एक सुंदर स्त्री दिसली. तिनं मला सांगितले की ती तुमची कन्या आहे. तुमची कन्या माझी पत्नी व्हावी अशी माझी इच्छा आहे. धीवरांचा राजा विनयाने राजाला म्हणाला, महाराज, तुमचं म्हणणं खरं आहे. ज्याचा मागोवा घेत तुम्ही इथेवर आलात तो सुगंध माझ्या कन्येचाच आहे.
माझ्या कन्येचा पत्नी म्हणून स्वीकार करायला तुमच्या इतका योग्य दुसरा पुरुष या जगात नाही. माझ्यासारख्या गरीब धीवराची कन्या कौरवांच्या सम्राटाची राणी होणं यासारखा दुसरा उच्च सन्मान नाही. मी माझ्या कन्येचं लग्न तुमच्याशी करून द्यायला तयार आहे. पण महाराज, माझी एक अट आहे. अधीर होऊन राजा शंतनू म्हणाला, मला शक्य असेल तर मी अवश्य तुमची अट मान्य करीन. धीवरांचा राजा म्हणाला, माझ्या कन्येचा मुलगा राजसिंहासनाचा वारस होईल असे भविष्य वर्तवलं गेलं आहे. माझ्या कन्येला तुमच्यापासून होणारा पुत्र हस्तिनापूरचा राजा होईल असे वचन जर तुम्ही देत असाल तर मी मोठ्या आनंदानं तिचं लग्न तुमच्याशी करून देईन. हे ऐकून राजाला धक्का बसला. गंगेपासून त्याला झालेला मुलगा देवव्रत याला राजाने युवराज पदाचा अभिषेक केला होता. देवव्रतावर राजाचे अतिशय प्रेम होते. एक शब्दही न बोलता राजा आपल्या रथावर आरूढ झाला. वेदनेने भरलेले अंतःकरण आणि ते दुष्प्राप्य आहे त्याच्या प्राप्तीचा ध्यास घेऊन राजा शंतनू जड झालेल्या अंतःकरणाने आपल्या नगराकडे परतला. स्टोरी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.